नमस्कार. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरातील महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी आता पुढील तासभर आपण सविस्तर पाहणार आहोत. तर नाशिक आणि नागपूर पदवीधर विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. आधी महाविकास आघाडीची नियोजित बैठक रद्द झाली आणि त्यानंतर फक्त काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांनी एकत्र येत चर्चा केली. पण या बैठकीला राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नसल्याने ही बैठक केवळ एक फार्स ठरल्याची चर्चा आहे आणि याचवरून आता भाजपने महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचा आरोप सुरू केलाय. विधान परिषदेवरून महाविकास आघाडीत वाद, महाविकास आघाडीची बैठक रद्द. विधान परिषद निवडणुकीने महाविकास आघाडीत फूट पडली. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा आरोप. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. पण महाविकास आघाडीतला घोळ काही केल्यात थांबत नाहीये. त्या उलट नाशिक आणि नागपुरातला गोंधळ संपण्याच्या ऐवजी वाढत असल्याचं चित्र आहे. बुधवारी आयोजित महाविकास आघाडीची बैठक याच गोंधळामुळे रद्द झाली. भाजपला नाशिकमध्ये उमेदवार पण भेटू शकला नाही. भाजपची अवस्था काय ते पण याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून आमची एक रणनीती आहे. थोडंसं आज उद्या आम्ही थोडंसं लेट मुद्दामून करतोय. आमची त्याच्यातली एक रणनीती आहे आणि त्याच्यामुळे आम्ही लेट होतो. की खऱ्या अर्थानं भाजपची जी खेळी होती, जी दुसऱ्याची घरं तोडण्याची, त्याच्यात भाजपच स्वतः फसली. त्याला साधा उमेदवार पण देता आला नाही. खरं तर नाशिकमध्ये कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा हे काँग्रेस राष्ट्रवादीनं अद्यापही स्पष्ट केलेलं नाही. या उलट महाविकास आघाडीत असलेल्या कपिल पाटील यांच्या शिक्षक भारती संघटनेनं सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिलाय. तिकडे नागपूर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसमध्येच 2 गट पडल्याचं दिसलं. हा सगळा घोळ सुरू असल्यानं भाजपनं महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे. विधान परिषद निवडणुकीनं महाविकास आघाडीत फूट पडल्याचा आरोप भाजपनं केलाय. नाशिकमध्ये सुधीर तांबेजींनी एबी फॉर्मच घेतला नाही. नागपूरमध्ये महाविकास आघाडीला 3 भाग झाले. पहिली सीट ठाकरे गटाला दिली आणि मग ती विड्रॉ झाली. काँग्रेसमध्ये आपसात भांडणं आहेत. काँग्रेस हे डुबतं जहाज आहे आणि काँग्रेसमध्ये कुणाचाही पायपोस कुणात नाही आहे. भाजपचे हे आरोप अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीनं फेटाळले आहेत. पण आघाडीचा नाशिक आणि नागपुरातला गोंधळ संपण्याऐवजी वाढतच चालल्याचं चित्र आहे. पण असं असलं तरी महाविकास आघाडीचे नेते मात्र सगळं काही आलबेल असल्याचं दाखवतायत. फक्त एकाच जागेसंदर्भात संभ्रम आहे असं काही नाचक्की वगैरे झालं असं म्हणता येणार नाही. राष्ट्रीय एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या बैठकीमध्ये उद्धवजी ठाकरे आणि अन्य लोकांशी बोलून अंतिम निर्णय घेतला जाईल. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे. त्या दृष्टीनं महाविकास आघाडी वगळता इतर उमेदवारांनी मात्र जोरदार प्रचार सुरू केलाय. पण महाविकास आघाडीचा नाशिक आणि नागपूरचा उमेदवारच निश्चित होत नसल्यानं महाविकास आघाडी पिछाडीवर पडल्याचं दिसतंय. आता या दोन्ही मतदारसंघातल्या उमेदवारांचा घोळ संपतो का वाढतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सत्यजित तांबेंनी आता काँग्रेस सोबत अंतर राखायला सुरुवात केलेली आहे आणि याची सुरुवात त्यांच्या ट्विटर डीपी आणि बायो मधून पाहायला मिळते. डीपी मधून काँग्रेसचा उल्लेख काढून तांबेंनी भाजपवासी होण्याच्या मार्गावर वाटचाल सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सत्यजित तांबेंचा काँग्रेसला हात. ट्विटर डीपी बायो मधून काँग्रेस हटवली. वारसाने संधी मिळते. कर्तृत्व सिद्ध करावंच लागतं. तांबे कर्तृत्व सिद्ध करण्याच्या मार्गावर. वारसाने संधी मिळाल्याचं सत्यजित तांबेंनी मान्य केलंय. मात्र कर्तृत्व सिद्ध करावंच लागतं असं सांगत सत्यजित तांबेंनी कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलंय. आता हे कर्तृत्व भाजपमध्ये जाऊन सिद्ध करणार का असा प्रश्न आता निर्माण झाला. कारण ट्विटरवरून सत्यजित तांबेंनी काँग्रेसचा उल्लेखच हटवलाय. महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हणून बघू इच्छिणारा एक युवक अशी ओळख ठसवण्याचा प्रयत्न सत्यजित तांबेंनी केलाय.
पक्षाकडून कारवाईची शक्यता असल्यानं सत्यजित तांबेंनी आत्तापासूनच काँग्रेससोबत फारकत घेण्याचे संकेत दिले. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या प्रकरणी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. सत्यजित तांबेने आपल्या फेसबुक आणि ज्या काही इतर प्रोफाईल आहेत सोशल मीडियाच्या त्याच्यामधून त्यांनी काँग्रेस पक्षाचं नाव हटवलं. याचा अर्थ त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला असं मानव? ते अपक्ष उभे झाले तर त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही, त्यामुळे त्यांनी सोडला. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबेंची थेट लढत शुभांगी पाटील यांच्यासोबत होणार आहे. शुभांगी पाटील यांना शिवसेना ठाकरे गटानं पाठिंबा दिल्यानं नाशिकमध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते. माझं हे बघू शकतात, फेसबुक किंवा इंस्टाग्राम बघू शकतात. मी जशी आहे तशी प्रामाणिक आहे. मी माझं कोणतंच काहीच काढलं नाही. मी प्रामाणिकपणे लढा देते आहे. म्हणून कोणी किती अप्रामाणिक असावं, किती असत्याच्या बाजूने चालावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, माझा नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं सुधीर तांबे यांना AB फॉर्म देऊनही त्यांनी वेळेवर अर्ज दाखल केला नाही. तर मुलगा सत्यजित तांबेनं अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानं पक्षानं सुधीर तांबेंना निलंबित केलं. आता सत्यजित तांबे यांच्याही निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कारवाईच्या आधीच सत्यजित तांबेंनी काँग्रेसला हात दाखवल्याचं त्यांच्या कृतीतून स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नवाब मलिकांच्या आजारपणाची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेली आहे. 4 महिन्यांपासून नवाब मलिक त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि मात्र नवाब मलिक हॉस्पिटलमधून गँग ऑपरेट करत असल्याचा आरोपही कंबोज यांनी केलाय. तर न्याय व्यवस्थेवरती विश्वास असल्याचं सुनील तटकरेंनी सांगितलंय. मलिकांचा मुलगा संशयाच्या भोवऱ्यात. जेलबारी टाळण्यासाठी आजाराचा बनाव. 4 महिन्यांपासून जेलऐवजी हॉस्पिटलमध्ये उपचार. चौकशी समोर येणार समूळ कारण. हॉस्पिटलमधून गँग ऑपरेट करण्याचा उद्योग. जेलमधल्या भिंती पाहून कंटाळलेल्या नवाब मलिकाने मूळव्याधाचा बनाव करून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा मार्ग शोधल्याचा संशय व्यक्त केला जातोय. कारण मागील 4 महिन्यांपासून नवाब मलिक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मात्र त्यांचा मूळव्याध अजूनही बरा झालेला नाहीये. 23 फेब्रुवारी 2022 रोजी नवाब मलिकांना अटक झाली. त्यानंतर नवाब मलिकांची जेलमध्ये रवानगी झाली. अचानक नवाब मलिकांच्या शारीरिक व्याधी बळावल्या. या सर्व संशयास्पद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे. ईडी के अरेस्ट होने के बाद नवाब मलिक मियां नवाब मलिक हॉस्पिटल में एडमिट है. बाबासीर की बीमारी बताकर ये हॉस्पिटल में एडमिट हुए. आज कुछ महीने हो चुके हैं, मुझे लगता है 4-1 महीने से हॉस्पिटल में एडमिट है. इसकी भी जांच होनी चाहिए कि क्या मियां नवाब मलिक का बाबासीर अभी तक ठीक नहीं हुआ. नवाब मलिकांचा आजार बरा का होत नाही याचं दुसरं कारण मोहित कंबोज यांनी समोर आणलंय. हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासोबत मलिक गँग ऑपरेट करत असल्याचा गंभीर आरोप कंबोज यांनी केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया सुनील तटकर यांनी दिली आहे. ऐसा कैसे एक कानून की धज्जियां उड़ाकर जो इनको आखर रोड में होना चाहिए और ये हॉस्पिटल में कुल्ला में बैठे हुए वहां से पूरा अपना गैंग और नेटवर्क चला रहे हैं, इसकी भी जांच होनी चाहिए. मैं मांग करूंगा महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब से, उप मुख्यमंत्री और हमारे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस साहब से की इसकी जांच करें. नवाब मलिक पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. दीर्घकाळ त्या ठिकाणी विधानसभेमध्ये त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने काम केले. कारवाईला ते सामोरे त्या ठिकाणी सक्षमपणाने गेलेले आहेत. मग न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे. मोहित कंबोज यांनी केलेल्या चौकशीच्या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्या चौकशीत नवाब मलिकांच्या आजाराची खरी खोटी माहिती बाहेर येईल आणि त्या आधारे राज्य सरकारला कायदेशीर उपचाराची दिशा मिळेल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सत्तेचा हव्यास सर्व नेत्यांना हवाहवासा वाटतो. सत्ता नको असं म्हणणारे आपल्याला क्वचितच सापडतील. मला सत्तेत नव्हे तर विरोधात बसायला आवडेल असं विधान खुद्द सुप्रिया सुळेंनी केलंय. का नकोय सुप्रिया सुळेंना सत्ता? पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. सत्ता न आवडे सुप्रिया सुळेंना. सत्तेपेक्षा विरोधात राहण्याची सुप्रियांना आवड. सत्ता नको म्हटल्यानं कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा.
सत्ता नको असं म्हणणारा नेता तसा दुर्मिळ. सत्तेसाठी प्रत्येक राजकीय पक्षाचा आटापिटा सुरू असतो, पण सत्ताच नको असं म्हणणारा एक नेता सापडलाय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना चक्क सत्ता आवडतच नाहीये. इंदापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी ही कबुली दिली आहे. सत्ता असण्यापेक्षा विरोधी पक्षात असलेले दिवस बरे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. चांगले दिवस सत्तेचे फक्त नसतात, आता बिलकुल समजू नका. सत्तेतले दिवस म्हणजे चांगले आणि विरोधातले म्हणले अरे विरोधातले दिवस फार चांगले असतात. मला तर खूप मजा येते भाषण, कारण ते इतकं चुकतात ना रोजच. मी तर परवा दादाला म्हणले मी टीका करून थकले रे दादा, आता किती करू मी टीका. रोज ते काहीतरी करतात आणि आपल्याला टीका करावी लागते. नंतर ते असतं ना एखादा म्हणतात रो बघा हे रोजच टीका करतात. रोज टीका का करते मी? कारण त्यात वाईट वाटतं, राज्याचं नुकसान होतं, राज्याचं भलं होत नाहीये म्हणून आम्ही टीका करतो. ज्या सुप्रिया सुळेंनी विरोधी पक्षात असलेलं बरं असं म्हटलं, त्या सुप्रिया सुळेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र स्थापनेपासून सत्तेत आहे. महाराष्ट्रात 1999 पासून ते थेट 2014 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती. केंद्रातल्या युपीए सरकारमध्ये 2014 पर्यंत राष्ट्रवादी सत्तेत होती. केंद्रातल्या युपीए सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे मंत्रिपद होती. 2014 ते 19 या काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादीची सत्ता नव्हती. त्यानंतर 19 ते 22 पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री होता. राष्ट्रवादीच्या स्थापनेला 24 वर्ष झाली, त्यातली 18 वर्ष राष्ट्रवादी सत्तेत होती. एवढ्या वर्ष सत्तेची फळं चाकल्यानंतर कदाचित सुप्रिया सुळेंना सत्ता नकोशी वाटत असावी. आता नाही म्हणायला सुप्रिया सुळे 3 टर्म लोकसभा आणि 1 टर्म राज्यसभेची मिळून 19 वर्ष खासदार आहेत. सत्ता काळात खासदार असूनही सुप्रियाताईंना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. सध्याचं राजकारण पाहता येत्या काळातही सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळणं कठीण दिसतंय. त्यामुळेच की काय सुप्रिया सुळेंना सत्ता नकोशी झाली की काय अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. ताईंनी सत्ताच नको असं म्हटलं खरं, पण सुप्रियाताईंच्या या विधानानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अजित पवारांच्या पोटात मात्र गोळा आला असेल एवढं नक्की. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती. राज्यात आणि देशात पुरोगामी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान प्रकरणी 2 ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत. जिल्हा आरोग्य पथक आणि जिल्हा पोलीस पथकाकडून ही कारवाई करण्यात आलेली असून कोल्हापूर जिल्ह्यामधील भुदरगड तालुक्यामध्ये या कारवाईमुळे प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा रिपोर्ट. कोल्हापूर बनलंय गर्भलिंग निदानाचं हब. गर्भलिंग निदान करणारे 600 पेक्षा जास्त केंद्र. जिल्ह्यात गर्भपाताचं प्रमाणही चिंताजनक. करवीर निवासिनी आई अंबाबाईचं कोल्हापूर. महिलांचे न्याय, हक्क, शिक्षण आणि अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य ज्या छत्रपती शाहू महाराजांनी केलं त्या छत्रपतींचं कोल्हापूर. एकेकाळी गर्भलिंग चाचण्या रोखण्यात हा कोल्हापूर जिल्हा आघाडीवर होता, पण आता हेच कोल्हापूर गर्भलिंग निदानात आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापूर पोलीस आणि आरोग्य विभागानं राधानगरी, भुदरगड या 2 ठिकाणी छापा टाकून या प्रकरणाचं बिंग फोडलंय. विजय कोसकर हा घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये मशीन सोनोग्राफीचं मशीन घरामध्येच ठेवून स्वतःच्या घरामध्येच गर्भलिंग निदान करत होता. आणि जर गर्भलिंग निदान चाचणीमध्ये जर मुलगी आढळली तर घरामध्येच गोळ्या वगैरे देऊन MTP करण्यात येत होती. आज आम्ही भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्द या गावामध्ये एका ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी एक विजय कोसकर नावाची व्यक्ती जी 12वी पास झालेली आहे आणि त्याच्यामध्ये अवैधरित्या गर्भलिंग निदान करते, त्याच्याकडे आम्हाला सोनोग्राफी मशीन सापडलं. त्याच्यावर आम्ही कारवाई केली, त्याला सील केले आणि त्याच्या प्रमाणात आम्ही त्याच्यावरती सध्या त्याची फिर्याद आणि FIR नोंदणी चालू आहे. धक्कादायक बाब म्हणजे 12वी नापास बोगस डॉक्टर हे केंद्र चालवत होते.
या प्रकरणात आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी स्वतः रुग्ण बनत या ठिकाणी छापा टाकून गर्भपाताची औषधं आणि 4 जणांना अटक केली आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने PCPNDTच्या कायद्याच्या अंतर्गत जे गर्भलिंग निदानाची जी प्रक्रिया ग्रामीण भागामध्ये असते त्याच्यावरती या रेड केलेल्या आहेत। याच्यामध्ये बोगस डॉक्टरसुद्धा आहेत, त्यांच्यावरती गुन्हेगार दाखल केलेले आहेत। प्रामुख्याने ही जी साखळी आहे ती निष्पन्न करण्यामध्ये पोलीस दलाला यश प्राप्त झालेलं आहे। एजंट्स असतील, त्याच्यानंतर येणारे त्यांच्या पुढची जी टप्प्यातली लोक असतील आणि करणारे जे व्यक्ती आहेत याची सर्व साखळी पोलिसांनी काल निष्पन्न केलेली आहे। गर्भपात आणि गर्भलिंग निदानाची केंद्र कुणाच्या अभयामुळे सुरू आहे? आतापर्यंत कारवाई का झाली नाही असे असंख्य प्रश्न निर्माण होत आहेत। गर्भपाताचं जाळं हे फक्त शहरांपुरतं मर्यादित नसून ग्रामीण भागात सुद्धा ते पसरलंय। त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं आणि त्यावर आळा घालावा, कारवाई करावी हीच अपेक्षा। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। सोन्याचे दर आता तोळ्याला 60,000पर्यंत जाऊन पोहोचलेत आणि जर 2 किलो तोळे सोन्याची चोरी झाली तर काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज लावता येईल। पुण्यामध्ये झालेल्या मोठ्या चोरीचा पोलिसांनी अगदी शिताफीनं तपास करून बीड जिल्ह्यामधून आरोपींना अटक केली आहे। सीसीटीव्हीत दिसणाऱ्या या महिलांनी मोठाच हात मारलाय। 200 तोळे सोनं आणि 3 किलो चांदी असा तब्बल 43 लाखांचा मुद्देमाल या दोघींनी लांबवला। डिसेंबर महिन्यात पुण्यातील सिंध सोसायटीमधील समीर रामेश्वर दयाल यांच्या कुटुंबाशी ओळख करून नंतर तिथेच त्यांनी चोरी केली होती। या चोरीचा तपास लावणं सोपं काम नव्हतं। आरोपींना गजाआड करण्यासाठी पोलिसांना वेषांतर करावं लागलं। बीड जिल्ह्यात तब्बल 3 दिवस शेतकऱ्याची वेशभूषा करून पोलिसांनी चोरट्यांचा ठाव ठिकाणा शोधून काढला। त्यानंतर खुशबू गुप्ता, अनु आव्हाडसह सोनार महावीर चपलो आणि मदन वैष्णवला अटक करण्यात आली, तर पूजा गुप्ता आणि रितू भोसलेचा कसून तपास करण्यात येतोय। चोरी गेल्यानंतर तात्काळ गुन्हा रजिस्टर करून आमच्या वेगवेगळ्या DB टीम त्यात कार्यरत होत्या। त्यात घराचा दरवाजा तर लॉक तुटलेला नव्हतं, बॅकडोरची एंट्री दिसत होती, तर त्या दृष्टीनं आमचा तपास केलेला होता। आम्ही तपासामध्ये जे काही CCTV फुटेज आमच्या डिटेक्शन टीमने साधारणतः 150 ते 200 CCTV फुटेज चेक करून त्यांचा रूट वगैरे ट्रॅक करून त्या आधारे आरोपी निष्पन्न केलेले आहेत। ओळख वाढवून घरात प्रवेश करायचा आणि नंतर चोरी करायची अशी या टोळीची मोडस ऑपरेंडी होती। लोकांचे कॉन्टॅक्ट निर्माण करायचे आणि कॉन्टॅक्ट निर्माण करून त्यांचं मुवमेंट काय, ते घरी त्यांच्या कोण येतो, त्यांच्या घरी कोण जातो, कुठल्या टायमिंग्सला ते जेवायला बाहेर जातात, तसं त्यांनी वॉच करून दर संडेला 11 ते 3 या वेळेमध्ये जेवायला जातात हे त्यांनी ऑब्झर्व केलं आणि संडेला बरोबर त्यांनी 11 ते 3 दरम्यान वॉच करून जसं ती घरचे लोक सर्व जेवायला बाहेर गेले त्या टायमाला त्यांनी घरामधून खिडकीतून प्रवेश केला आणि चोरी केलेली आहे। पोलिसांनी 82 तोळे सोनं आणि 1.5 किलो चांदी हस्तगत केली आहे। फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडून राहिलेलं सोनं हस्तगत करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत। मात्र अनोळखी लोकांसोबत केलेली ओळख किती महागात पडते याचाच धडा या चोरीतून सर्वांना मिळालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। तर नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपनं कोणताही उमेदवार दिला नाही, तसंच पाठिंब्याविषयी अद्याप आपली भूमिका देखील स्पष्ट केलेली नाहीये आणि त्यामुळेच या निवडणुकीमधील सस्पेन्स हा दिवसागणित वाढत चाललेला आहे। नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये शहकाटशहाचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सत्यजित तांबेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेस पुरती गोंधळण्याचं चित्र आहे, तर भाजपनं या मतदारसंघात उमेदवार दिला नसल्यामुळे निवडणुकीतील सस्पेन्स वाढलाय। खरं तर काँग्रेसला शह देण्यासाठी ऐनवेळी भाजपनं ही खेळी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। फॉर्म त्यांना नाही आहे तेही अपक्षता आहे, त्यामुळे मला वाटतं भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही एबी फॉर्म या निवडणुकीत नाही आहे, जे काही मी आता माहिती घेतली आहे। त्यामुळे आता अपक्षाचीच लढाई आहे असं दिसतं।
नाही, त्यांना पाठिंबा मागितला तर आम्ही विचार करू, मागितला तर विचार करू. काँग्रेस बंडखोर सत्यजित तांबेंना भाजपकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. खरं तर तसे संकेत भाजप नेत्यांनी यापूर्वीच दिले. त्यामुळेच तांबेंची बंडखोरी ही भाजपची राजकीय खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर भाजपनं थोरात तांबे कुटुंबात फूट पाडल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय. या निवडणुकीत सुरुवातीपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सुधीर तांबेंनी मुलगा सत्यजितसाठी ऐनवेळी माघार घेतली, तर भाजपनं उमेदवार न देता सत्यजित तांबेंसाठी एक प्रकारे वाट मोकळी करून दिल्याचं बोललं जात आहे. कोणी कोणाकडे जावं हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, म्हणून मी जनतेकडे आणि सामान्य व्यक्तीला संधी देणाऱ्या महाविकास आघाडीकडे बघते. नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्षांमध्ये सामना होणार आहे. काँग्रेसचे बंडखोर सत्यजित तांबे आणि अपक्ष शुभांगी पाटील यांच्यात प्रमुख लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र या लढतीत सध्या तरी भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बातमी मुंबईकरांसाठी, कारण मुंबईमधील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेनं 6,000 कोटींची निविदा काढलेली आहे आणि त्यामध्ये मुंबईमधील 400 किलोमीटर रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण केलं जाणार आहे. मात्र या कामांवरून उपमुख्यमंत्री फडणवीस आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय. मुंबईतील रस्त्यावरून रंगलं राजकारण. फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला. दुकानदारी बंद करण्याचं काम हे कॉन्क्रीट रस्ते करतायत आणि म्हणून त्यांची ओरड आहे. आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर पलटवार. जेव्हा चौकशी झाली 2018 साली 200 रस्त्यांमध्ये खालची लेअरच नव्हती. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर नुकतंच मुंबई महानगरपालिकेनं 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी तब्बल 6,000 कोटींचं टेंडर काढलंय. मात्र त्यावरून उपमुख्यमंत्री फडणवीस आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ज्यांची हयात घोटाळे करण्यात गेली त्यांना पहिल्यांदा दुःख होत आहे की कॉन्क्रीटचे रस्ते आले तर 40 वर्ष रस्तेच करता येणार नाही. दरवर्षी डांबरी रस्ते करायचे आणि मी म्हणत नाही, मागच्या काळामध्ये जेव्हा चौकशी झाली 2018 साली 200 रस्त्यांमध्ये खालची लेअरच नव्हती. अशा प्रकारचे ज्यांनी कामं 25 वर्ष या ठिकाणी केले, आता त्यांच्या लक्षात येत आहे की आपली दुकानदारी बंद करण्याचं काम हे कॉन्क्रीट रस्ते करतायत आणि म्हणून त्यांची ओरड आहे. मुंबईतील रस्त्यांच्या टेंडरमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप नुकताच आदित्य ठाकरेंनी केला होता. मुंबईतील रस्त्यांच्या खर्चात 66% वाढ करण्यात आली आहे. पूर्वी 1 किलोमीटरचा रस्ता बांधण्यासाठी 10 कोटींचा खर्च येत होता, पण आता तो खर्च 17 कोटी इतका करण्यात आला. खरं तर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या रस्त्यांसाठी 5,000 कोटींचं टेंडर काढण्यात आलं होतं. मात्र कंत्राटदारांनी बोली लावली नाही आणि त्यानंतर महानगरपालिकेनं कंत्राटांची रक्कम वाढून 6,000 कोटी केली. या सगळ्याविषयी आदित्य ठाकरेंनी सवाल उपस्थित केला होता. 66%हून जास्ती म्हणजे एक रस्ता 1 किलोमीटरचा जो या मुंबईमध्ये आतापर्यंत 1 किलोमीटर 10 कोटीला व्हायचा तो आता 17 कोटीला होणार आहे. 1 किलोमीटर आता 17 कोटीला होणार आहे. तुम्ही विचार करा. पण हे सगळं होत असताना जर ह्या कॉन्ट्रॅक्टरसाठी SOR 20%नी वरती केलं असेल, मग BMCने अजून हे 8% सरासरी जे अबववर आलेले आहेत त्यांच्याबरोबर निगोसिएशन का नाही केलंय? साधारणपणे कामं द्यायच्या आधी निगोसिएशन करायला लागतात कुठच्याही एजन्सीला आणि किती अजून खालती आणू शकतो, एस्टिमेट प्राइसेस जवळ आणू शकतो, हे विचार करणं गरजेचं असतं. मुंबईच्या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणावरून चांगलंच राजकारण तापलंय. मात्र 2017 पर्यंत भाजप आणि शिवसेनेनं मुंबई महापालिकेत एकत्रपणे सत्ता उपभोगली. त्या काळात मुंबईतील रस्त्यांच्या कामाविषयी या दोन्ही पक्षात अंडरस्टँडिंग होतं, पण युती तुटल्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई दौऱ्यावरती येणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान काही प्रकल्पांचं लोकार्पण तर काहींची पायाभरणी ही मोदींच्या हस्ते होणार आहे. आणि या दौऱ्याच्याच पार्श्वभूमीवर आता सत्ताधाऱ्यांकडून राजकीय शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून
जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबईत ठिकठिकाणी मोदींच्या स्वागताचे होर्डिंग्स आणि कटआउट्स लावण्यात आले. बुधवारी BKC मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला. जे काही छोटे छोटे डिटेल्स आहेत त्या संदर्भात चर्चा झाली आहे. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त जनसागर या ठिकाणी येईल असं लक्षात येत आहे. आणि म्हणूनच कोणालाही असुविधा न होता योग्य प्रकारे इथलं सगळं पार पडलं पाहिजे याकरता आम्ही आता पाहणी केली आहे, जेणेकरून अतिशय स्मूथली या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि मला विश्वास आहे की चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम उद्या संपन्न होईल. राज्यातील सत्तांतरानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे मोदींच्या दौऱ्याला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका 2A आणि 7चं लोकार्पण केलं जाणार आहे. मुंबई एक मोबाईल ॲप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ची सुरुवात पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. 1800 कोटी रुपयांच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणी सुद्धा होणार आहे. सोबतच 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला जाईल. 17,200 कोटी रुपयांच्या 7 सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी होईल. 20 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याचं उद्घाटन होणार आहे. 3 रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणी आणि स्वनिधी योजनेच्या 1 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना मंजूर कर्जाचं हस्तांतरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यांचा दौरा या महाराष्ट्राच्या विकासासाठी, मुंबईच्या विकासासाठी फार महत्वाचा आहे. हा भरगच्च कार्यक्रम या मुंबईसाठी आहे. मुंबईकरांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी आहे. मुंबईचा प्रवास सुखमय होण्यासाठी आहे. त्यामुळे मोदी साहेबांचं एक आकर्षण आहे. मुंबई महापालिका तोंडावर असताना मोदींचा दौरा होऊ घातलाय. त्यामुळे सत्ताधारी भाजपकडून जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी मुंबई दौऱ्यावरती येत आहेत. पण या दौऱ्याआधीच महाविकास आघाडीनं यावरून राजकारण सुरू केलेलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं मोदी मुंबईला टार्गेट करत असल्याचा आरोप केल्यानंतर आता काँग्रेसनंही मोदी निवडणुकीसाठी मुंबई दौऱ्यावरती येत असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मोदींच्या दौऱ्याआधीच राजकारण तापलं. मोदींचा मुंबई दौरा निवडणुकीसाठी, शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचाही आरोप. भाजपकडून काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबई मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या 2 मार्गिकांचं लोकार्पण करणार आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावरून महाविकास आघाडीनं आरोपांचं सत्र सुरू केलंय. निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. तो आमचा मुंबईकर म्हणून प्रश्न तोच राहील की जेव्हा मुंबईकर तडफडत होता, जेव्हा मुंबईकर वॅक्सिनेशनसाठी तडफडत होता, बाकीच्या सगळ्या सुविधांसाठी तडफडत होता, त्यावेळेला देशाचे पंतप्रधान मुंबईत आले नाहीत. त्यांचे डोळे पूर्ण सगळ्यावरच आहे. भाजप फक्त सत्ता आणि सत्तेतून देशाची लूट अशा पद्धतीचा भाजपचा गेल्या 9 वर्षाचा अनुभव या देशवासियांना झालेला आहे, या मुंबईकरांना पण झालेला आहे. जे महाराष्ट्रातले उद्योग गुजरातच्या निवडणुकीच्या वेळेस गुजरातमध्ये पाठवले तेच उद्योग आणले असते तर दावोसमध्ये जायची गरज नव्हती. खरं तर मोदींच्या दौऱ्यातून महाराष्ट्रात तब्बल 38,800 कोटी रुपयांहून अधिक रुपये प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. पण महाविकास आघाडीचे नेते मात्र या दौऱ्यात राजकारण शोधत असल्याचं दिसतंय. मुंबईत मेट्रो लोकार्पणाच्या कार्यक्रमावर विरोधक आरोप करतायत.
पण भाजपनं मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. हे झोपेत बोलणारे लोक आहेत. मला सांगा, मेट्रो भूमिपूजन माननीय पंतप्रधानांनी केलं, आता उद्घाटन माननीय पंतप्रधान करतात. आणि STPच्या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारकडे परवानग्या आणल्यानंतरही हे आपल्या भ्रष्टाचाराकरता आपली टक्केवारी ठरली नाही म्हणून हे लोक त्याचे ऑर्डर देऊ शकले नाहीत. त्यामुळे यांना याच्यावर क्लेम करायचा अधिकारच नाही आहे. महापालिकेच्या हजारो कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन होतंय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची ही चाहूल म्हणायची. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चाहूल त्यांना वाटत असेल तर चाहूल घ्यावी, भीती वाटत असेल तर भीती घ्यावी, काय हरकत नाही. एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येण्याआधीच राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. विरोधकांकडून दौऱ्याआडून निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे या आरोपात किती तथ्य आहे की नाही याचं उत्तर पुढील काही दिवसात मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता राज्यासाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी, कारण दाओसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा डंका जगभरात वाजला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तब्बल 1,34,000 कोटींची गुंतवणूक राज्यामध्ये खेचून आणली आणि त्यामुळे 1 लाखांपेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळून राज्याची अर्थव्यवस्था गतिमान व्हायला मदत होणार आहे. एक नवीन पॉलिसी जी ठरवली त्यामध्ये सिंगल विंडो क्लिअरन्स असेल, कॅपिटल सबसिडी असेल, GST टॅक्स सबसिडी असेल, जे नवीन टेक्नॉलॉजी आणि मोठे उद्योजक येतील त्यांना विशेष पॅकेज देखील देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांना एक प्रकारचं या राज्यामध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ह्यूज पोटेन्शियल आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी मॅन पॉवर आहे आणि हे सगळं आहे. आणि त्यामुळे आम्ही त्यांना रेड कार्पेट देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात किती मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे ते आता पाहूयात. मुंबईमध्ये इंडस कॅपिटल पार्टनर्सनं 16,000 कोटींची गुंतवणूक केली आहे. पुण्यामध्ये जपानच्या निप्रो कॉर्पोरेशननं 1,700 कोटींची गुंतवणूक केली. औरंगाबादमध्ये ग्रीनकोनं 12,000 कोटी गुंतवलेत. चंद्रपूरमध्ये अमेरिकेच्या न्यू एरा क्लीन टेक सोल्युशननं 20,000 कोटींच्या गुंतवणुकीचा करार केलाय. ती गडचिरोलीत वरदपेरो अलाइड स्टील प्रकल्पात 1,500 कोटींची गुंतवणूक करणार आहे. गोगोरो इंजिनिअरिंग आणि बडवे इंजिनिअरिंग ऑटो प्रकल्पात 20,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईलनं 10,000 कोटींच्या गुंतवणुकीचा करार केलाय. लक्झमबर्ग इन्व्हेस्टमेंट कंपनी राज्यात 12,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. कागदावरील किती करार प्रत्यक्षात येतील असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. दाओसला काय चालतं आम्हाला माहिती आहे. अशा प्रकारचे रोजगार मेळावे किंवा असे मेळावे देशभरात होत असतात. तो जागतिक मेळावा एक असतो. प्रत्यक्ष जेव्हा त्या 88,000 कोटीच्या विटा इतर रचल्या जातील तेव्हा आम्ही बोलू असं म्हटलंय. मुख्यमंत्री गेले, उद्योगमंत्री गेले, कोणाला भेटले, त्यातून काय मिळालं याचे हिशोब नंतर पाहतायत. दाओसमध्ये आम्ही गेलो आणि तिथून आता मोठी आकडेवारी, लाखो कोटीची आकडेवारी मुख्यमंत्री जाहीर करतील आणि बस ती आकडेवारीच जाहीर होणार आहे, एवढंच, दुसरं काही नाही. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचं जाळं आणि गतिमान निर्णय घेणारं सरकार हा दुग्ध शर्करा योग जुळून आलाय. त्यामुळे जगभरातून राज्यात गुंतवणुकीचा ओघ वाढल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. एकंदरीतच दावोसवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचा झेंडा फडकावला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पोलीस भरतीकडे 12वी आणि पदवीधरांचा ओढा जास्त असतो. मात्र आता चित्र बदललेलं आहे, कारण उच्च शिक्षित तरुणही पोलीस भरतीमध्ये सहभागी होत असल्याचं समोर आलेलं आहे. पुणे लोहमार्ग पोलीस भरतीमध्ये BE, BTech आणि MBA झालेल्यांनी अर्ज केलेला आहे. राज्यात सध्या विविध पोलीस दलांमधील भरतीची प्रक्रिया सुरू आहे.
पुणे लोहमार्ग पोलीस विभागातही कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू आहे। विशेष म्हणजे या भरतीसाठी केवळ पदवीधरच नव्हे तर हजारो उच्च शिक्षित तरुणांनी अर्ज केल्याचं समोर आलंय। 12वी झालेल्या 3846 तरुणांनी अर्ज केलेत, तर पदवीधर अर्जदारांची संख्या 3136 इतकी आहे। BA झालेले 1847, BCom 602, BSc 646, BCA, BBA, BCS 75, BE 70, BTech 8 आणि MBA 12 जणांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केलेला आहे। या भरतीसाठी पदव्युत्तर अर्जदारांची संख्याही मोठी आहे। खरं तर उच्च शिक्षित तरुणांचा ओढा खासगी कंपन्यांमधील मोठ्या पदांकडे असतो, मात्र पोलीस भरतीसाठी आलेल्या या अर्जांवरून राज्यातील बेरोजगारीच्या प्रश्नाची कल्पना येते। वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी। तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याचे। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।